नमस्कार, मी ऋषी देसाई CPL मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि माझ्या सोबत आहेत. नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते लोकशाही न्यूजच्या म्हणजेच कोरोना प्रीमियर लीग या स्पेशल बुलेटिन मध्ये. जगात कोरोना डोकं वर काढतोय आणि रुबीना आत्ताच आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्यांना फेसबुकमध्ये लोकांशी संवाद साधत एक विश्वास दिलेला आहे की आपण लढतोय, पण त्याच वेळेला त्यांनी जाणीव करून दिली आहे की जगात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. खरंच आहे ऋषी, आपण पाहिलेलं आहे की त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे, मास्क वापरा, हात धुवत राहा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत राहा. आपण आज याचाच आढावा यात घेणार आहोत ऋषी. आणि नक्की ज्याची सुरुवात करतोय आपण महाराष्ट्रापासून. दिल्लीत कोरोनानं दहशत माजवली असताना महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारसह सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनांच्या चिंतेत भर पडली. नक्कीच या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंता वाढवते. सलग 5व्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. राज्यात आढळले तब्बल 5760 रुग्ण. महानगरपालिका क्षेत्रातही रुग्णसंख्येत वाढ. दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढते. त्यामुळे राज्य सरकारसह नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात सलग 5व्या दिवशी 5000हून अधिक कोरोनाबाधित आढळून आले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 17 नोव्हेंबर दरम्यान 2500वर असलेली आता 5500च्या पुढे गेली आहे. कोरोना बळींचाही आकडा वाढतोय. त्यातच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहता राज्यात कोरोनाची दुसरी लाट तर आली नाही ना, असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आपण महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येवर एक नजर टाकूया. मुंबई महानगरपालिका 1093 नवे रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू. पुणे महानगरपालिका 456 नवे रुग्ण, 8 रुग्णांचा मृत्यू. नागपूर महानगरपालिका 323 नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही. नाशिक महानगरपालिका 199 नवे रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू. ठाणे महानगरपालिका 184 नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही. नवी मुंबई महानगरपालिका 175 नवे रुग्ण आणि एकाचाही मृत्यू नाही. औरंगाबाद महानगरपालिका 39 नवे रुग्ण तर एकही मृत्यू नाही. आणि कोल्हापूर महानगरपालिका 9 नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही. सर्व शहरातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढतच असल्याचं बघायला मिळत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत होतं. मात्र खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र राज्यात दिसत होतं. यात अनेकांनी मास्क लावले नव्हते. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचं बघायला मिळालं, ज्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली. आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येला थोपवणं आणि रुग्णांची संख्या कमी करायची असेल तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं, घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. त्यामुळे आता तरी सावध व्हा आणि कोरोना नियमांचं पालन करा, ज्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक कमी करता येईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिलाय की सध्या तरी लॉकडाऊन बाबत कुठलंही त्यांनी भाष्य केलेलं नाहीये. पण असं असलं तरी एक गोष्ट मात्र त्यांनी प्रकर्षाने सांगितली आहे की आता कोरोनाची लाट येणार नाही, आलीच तर ती सुनामी असेल. हे वाक्य फार मोठं संकेत आहेत आपल्या प्रत्येकाला समजून घेण्यासाठी. खरंच आहे ऋषी, कारण दिवाळीनंतर राज्यात कोरोनाचा प्रसार वेगानं वाढल्यानं पुन्हा एकदा रुग्णाची वाढ झपाट्यानं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. देशात अनेक ठिकाणी आज हीच परिस्थिती निर्माण झाल्यानंतर संचारबंदीसारखी तत्कालीन उपाययोजना जाहीर करण्यात आली आहे. आणि या सगळ्यामुळेच आता पुन्हा राज्यात कोरोना आवरण्यासाठी सरकार कडक पावलं उचलणार काय, ती चर्चा रंगू लागली आहे. मागील काही दिवसात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं आता नवी डोकेदुखी वाढली आहे. मागील 8 महिने असणाऱ्या लॉकडाऊन नंतर देश अनलॉक होण्याच्या मार्गावर असताना आता पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं धक्कादायकरित्या समोर आलंय. राज्यात दिवाळीच्या खरेदीवेळी फुललेल्या बाजारपेठांनी रोखलेल्या कोरोनाला आता स्वतःहून वाट मोकळी करून दिली आहे की काय, असंच म्हणायची वेळ आली आहे. काही राज्यात संचारबंदीसारखे कटू निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अर्थात याबाबत राज्य सरकारनं थेट भूमिका जाहीर केली नसली तरी राज्य सरकार कोरोना रोखण्याच्या दृष्टीनं कडक पावलं उचलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा दुसरी तिसरी लाट आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी
रात्रीचा कर्फ्यू म्हणजे अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे. आणि जी दुसरी तिसरी लाट येते आहे, ही लाट जर पहिल्या लाटेची तुलना केली तर नुसती लाट नाही तर सुनामी आहे की काय अशी भीती वाटते. आपल्याकडे आरोग्य व्यवस्था, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. अगदी रुग्णशय्या आहेत, डॉक्टर्स आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, महसूल यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे. पण किती त्यांना राबवायचं आपण, किती त्यांच्यावरती ताणतणाव टाकायचा. काही जणांचं मत आहे की बाबा दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे हे आपण सगळेजण अनुभवतोय. अहमदाबादनी रात्रीचं लॉकडाऊन त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा सगळ्या बाबी आहेत. परदेशामध्ये देखील अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन केलेलं आहे. तर इथली आता रोज आम्ही संबंधितांशी बोलतोय, किती टेस्टिंग झालं, किती पॉझिटिव्ह आले. आता 12-13% पॉझिटिव्हची संख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. अजून एक 8-10 दिवस आपण अंदाज घेऊ आणि काय परिस्थिती राहते त्याच्यावर पुढचे बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. राज्यात वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा हा आता केवळ विरोधासाठी विरोध म्हणून राजकारणाचा भाग न राहता ती सामूहिक जबाबदारी बनली आहे. आणि कोरोनाला आमंत्रण देणारा गर्दीचा प्रसार जर वेळीच प्रत्येकानं आपल्या परीनं आवरला नाही तर महाराष्ट्रातही सुरत, अहमदाबाद सारखी संचारबंदी किंवा लॉकडाऊनचा पुन्हा निर्णय घेण्याची शक्यता अटळ असल्याचं मत जाणकार व्यक्त करतायत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील संवादातली एक गोष्टीवर आता विचारमंथन सुरू झाले आहे, ते म्हणजे पोस्ट कोविड सेंटर. खरं तर पोस्ट कोविड सेंटर म्हणजे नेमकं काय, त्याची गरज म्हणजे नेमकं काय, याबद्दल अजूनही सगळे अनभिज्ञ आहेत. पण लोकशाही न्यूजनं CPLच्या माध्यमातून अवघ्या आठवड्याभरापासून ही मोहीम चालवली होती की पोस्ट कोविड सेंटरचा मुद्दा लोकशाही न्यूजनं उचलला आणि त्याच मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. खरंय, कारण ऋषी, कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना होणारा आनंद अवर्णनीय असतो, परंतु कोरोना मुक्त झाल्यानंतर संबंधितांना खूप काळजी घेण्याची यावी गरज असते. याबाबत फारशी जनजागृती नसल्यानं लोकशाही न्यूजच्या बाबतीनं हा मुद्दा ज्यावेळी समोर आला त्यावेळी समजलं की भविष्यात आरोग्याच्या समस्यांबाबत गुंतागुंतीच्या समस्यांना या सगळ्यांना तोंड द्यावं लागू शकतं. आणि हा मुद्दा आज महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं मोठा बनलाय, कारण हा मुद्दा लोकशाही न्यूजनं उचलला होता. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. कोरोनातून बरे झालात, आता तुमची प्रकृती कशी आहे? श्वसन किंवा मधुमेहासारखी समस्या उद्भवली आहे का? हे ऐकून किंवा पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. आपण तर कोरोनातून बरे झालोय, आता आपल्याला कसलंच टेन्शन नाहीये असा विचार तुम्ही करत असाल तर जरा थांबा, कारण कोरोनातून बरे झाल्यानंतर प्रकृतीची खूप काळजी घ्यावी लागेल. ती न घेतल्यास तुमच्या जीवावर बेतू शकतं. कोरोना झाल्यावर शरीरातील प्रतिकार शक्ती जागृत होताना सायटोकाईनचा इंद्रियावर परिणाम होतो. कोरोनामुळे रक्ताचा पातळपणा कमी होतो. कोरोनामुळे काही वेळ रक्ताच्या गुठळ्या होतात. रक्ताच्या गुठळ्यामुळे हृदयविकाराची मोठी शक्यता. कोरोनामुळे फुफ्फुसांनाही त्रास होतो. यासाठी खरी गरज आहे ती पोस्ट कोविड सेंटरची. नवीन एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे पोस्ट कोविड. कोविड होऊन गेल्यानंतरचे त्याचे साईड इफेक्ट्स, दुष्परिणाम. मग ते मेंदूवरती होत आहेत, फुफ्फुसावरती होत आहेत, किडनीवरती होत आहेत, पोटावरती होत आहेत. श्वसन संस्था ही पहिली, त्याला तिथूनच तो व्हायरस आपल्या शरीरात जातो आणि काही जणांना त्याचे नंतर दुष्परिणाम भोगावे लागतात. कशासाठी आपण ही विषयाची परीक्षा घ्यायची? का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं? त्यातून बऱ्या झालेल्या लोकांसाठी सुद्धा पोस्ट कोविड OPDs किंवा पोस्ट कोविड हॉस्पिटल्स ही आपल्याला सुरू करावी लागणार आहेत. त्या पद्धतीने प्रयत्न करण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे. पुण्यासारख्या काही शहरांमध्ये या पद्धतीची सुरुवातही झालेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः सुरुवातीला ज्या वेळेला एखादा रुग्ण कोरोनातून बरा होतो त्यानंतर बरा झाल्यानंतर 2 आठवड्यांनी त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांना दाखवायचे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये काही बदल होतात. त्यामुळे बरे झाल्यानंतर 14 दिवसांनी बरे झालेल्या रुग्णांनी रक्त, लघवी, हृदयविकार तसंच मधुमेहाची चाचणी करावी. मानसिक त्रासाची तपासणी करणं तसंच मानसिक क्षमतेची तपासणी करणं गरजेचं आहे. नेमकं या बाबीकडे सर्वांचं दुर्लक्ष होतंय. किंबहुना बरे झाल्यानंतर काही तपासण्या करायच्या असतात याची जाणीव लोकांना नाही. इथं सरकारची भूमिका महत्वाची आहे.
तर इथून पुढं करोनाचं प्रमाण आता कमी झालं आहे, पण कदाचित ते पुढं वाढू शकेल. पण करोना बरा झाला म्हणजे तुमचं आरोग्य पूर्ववत नॉर्मलला आलं असं नव्हे. अनेक त्रास होतात. ह्या त्रासांची आपण दखल घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपल्या फिजिशियनना किंवा फॅमिली डॉक्टरला दाखवून त्याबद्दल योग्य सल्ला घ्यावा लागेल. जगभरातील 5.25 कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर 3.25 कोटी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात 80% रुग्णांना काही ना काही त्रास बरे झाल्यानंतरही होत आहेत. यामध्ये हृदयाचे ठोके वेगानं पडणे, कमालीचा थकवा, वजन कमी होणं, अपचन, सतत ढेकर येणं, मळमळणं, जुलाब होणं, भूक, चव आणि गंध कमी होणं, स्नायूचा कमकुवतपणा, व्यायामाचा स्टॅमिना कमी होणं, झोप न लागणं, औदासिन्य, निद्रानाश, सतत चिंता वाटत राहणं, अशी वरवर साधी वाटणारी परंतु आजारातून उठलेल्या रुग्णाला छळणारी अशी अनेक लक्षणं त्रास देतात. कोरोना विषाणू केवळ फुफ्फुसावरच परिणाम करत नाही, तर त्याचा परिणाम हृदय, मेंदू, पचनसंस्था, मूत्रपिंडावरही होतो. काही रुग्णांना हे त्रास कदाचित कायमस्वरूपी सहन करावे लागू शकतात. म्हणूनच कोरोनामुक्त झाल्यावर कोरोना काळातल्या घेतलेल्या उपचारांप्रमाणे पोस्ट कोविड लक्षणाच्या उपचारावर कटाक्षानं लक्ष देणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर एकूणच आपण पाहिलेलं आहे की कोरोना रुग्णांना त्याच्यानंतर पुढे काय काळजी घ्यायची आहे. मीरा भाईंदरमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागलेली आहे, त्यामुळे पालिका प्रशासन कामाला लागले. पाहूयात यावरचा लोकशाहीचा खास रिपोर्ट. सह महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे, त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत आता भर पडली आहे. दरम्यान तज्ज्ञांनी दिवाळ सणानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज आता काहीसा खरा ठरू लागलाय. दरम्यान मीरा भाईंदर शहरामध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते, त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आता आणखीनच भर पडली आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 24,688 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 665 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. अशा परिस्थितीत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालंय. दरम्यान एक नजर टाकूयात मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील नव्या कोरोना रुग्णांवर. 17 नोव्हेंबर रोजी शहरामध्ये 27 नवे रुग्ण आढळले. 18 नोव्हेंबरला 57 नवे रुग्ण आढळले. 19 नोव्हेंबरच्या दिवशी 68 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर 20 नोव्हेंबर या दिवशी 72 नवे रुग्ण आढळले आणि 21 नोव्हेंबर या दिवशी 59 नवे रुग्ण आढळून आले. मीरा भाईंदर शहरात 17 नोव्हेंबरला रुग्णसंख्या काहीशी कमी होती, मात्र 18 नोव्हेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. समाधानकारक बाब म्हणजे 21 नोव्हेंबरला 59 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत, त्यामुळे रुग्णसंख्येचा वाढता आलेख रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आलंय. मात्र येणाऱ्या काळामध्ये ही रुग्णसंख्या आणखी कमी करण्यासाठी शहरात कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. त्याचबरोबर लोकांनी अनावश्यक गर्दी टाळणं, मास्कचा वापर करणं आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. महापालिका प्रशासनाच्या नियमांचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे. नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तरच येणाऱ्या काळात शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी करता येईल. अन्यथा शहरात कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. ज्या वस्तूंच्या वापरामुळे कोरोना वाढू शकतो अशा वस्तूंना स्पर्श करणं टाळण्याचं आवाहन अगदी सुरुवातीच्या काळापासून करण्यात आलं होतं. खरंच आहे, कारण यावेळी नागपूरमध्ये लिफ्ट देखील बंद करण्यात आल्या होत्या. यावर उपाय म्हणून नागपूरच्या हेलीवाल पितापुत्रानं अशी एक लिफ्ट देखील बनवली होती, की जिची सगळीकडे चर्चा आहे. नेमकं ही उत्सुकता तुम्हालाही असेल. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. तुम्ही लिफ्टमध्ये गेल्यावर तुम्हाला ज्या मजल्यावर जायचंय त्या मजल्यावर बटन तुम्हाला दाबावं लागतं. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचता येतं. मात्र नागपूरच्या हेलीवाल पितापुत्रानं अशी एक लिफ्ट बनवली आहे की ज्या लिफ्टचं बटन पायानं प्रेस करता येतं. हो, पायानं. त्याचबरोबर लिफ्ट बोलवताना सेन्सरच्या समोर हात धरला तर कोणताही संपर्क न होता आपोआप लिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचते, ज्यामुळे कोरोना काळात होणारा संपर्क टाळता येणं शक्य झालंय. त्यामुळे कोरोना काळात बंद असलेल्या लिफ्टचा आता पुन्हा वापर सुरू झालाय. कशी आहे लिफ्ट? लिफ्टमध्ये ऑटोमॅटिक सेन्सरचा वापर. हात समोर धरल्यास लिफ्ट बोलावता येणं शक्य. लिफ्टमध्ये बटन दाबण्याची गरज नाही, पायानं बटन दाबता येणार.
लिफ्टसाठी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च. लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुळे सोसायटीची लिफ्ट बंद करण्यात आली होती. यावेळी सर्वांना पायऱ्यांचा वापर करून 5व्या माळ्यापर्यंत पोहोचावं लागत होतं. यावर सुनील हेलीवाल यांनी मुंबईवरून कच्चा माल मागवला आणि कामाला सुरुवात केली. 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण लिफ्ट तयार करण्यात त्यांना यश आलं. या कामात त्यांच्या मुलाची देखील मदत घेतली गेली. अत्याधुनिक लिफ्ट बनवल्यामुळे सोसायटीतील नागरिकांना पुन्हा एकदा लिफ्टचा वापर करता येतोय, ज्यामुळे कोरोनाचा धोका टळला आहे. लिफ्ट को कॉल करना होता है, वहाँ पे सेंसर स्विच लगा हुआ है, उसके सामने अपन हाथ लेके जाएंगे तो जैसे ही उसको छूने की आवश्यकता नहीं है, बिना छुए वो सेंस कर लेती है कि मुझे लिफ्ट बुलाना है, उससे वो लिफ्ट आ जाएगी और लिफ्ट का दरवाज़ा खुल जाएगा. और उसके बाद में जब अपन लिफ्ट कार के अंदर जाते हैं तो वहाँ पे अपने को जिस फ्लोर में जाना होता है उस फ्लोर का एक बटन दबाना होता है, जो कि हाथ से दबाया जाता है नॉर्मली. लेकिन अंदर हमने वहाँ पे फुट ऑपरेटर स्विच लगाए हुए हैं, तो जो स्विच जिस फ्लोर पे जाना है उस स्विच को जब हम दबाएंगे तो उस फ्लोर पे लिफ्ट जाएगी. हेलीवाल यांनी तयार केलेल्या लिफ्टमुळे कोरोना संक्रमणाचा धोका टळलाय. त्याचबरोबर प्रवास देखील सुखकर झालाय. त्यामुळे आता मोठमोठ्या इमारतींमध्ये लिफ्टचा प्रवास करता येणं शक्य बनलंय. सुमित यांच्या या कामाचं सर्वांकडून कौतुक केलं जातंय. मोठमोठ्या इमारतींमधील या पायऱ्या तर तुम्हाला उतराव्या आणि चढाव्या लागणार नाही, कारण नागपूरमधील या पिता पुत्रांनी तयार केलेल्या या लिफ्टमुळे आता लोकांचा तो त्रास वाचणार आहे, आणि तोही कोणताही कोरोनाचा संसर्ग न होता. कल्पना नस्करसूर, लोकशाही न्यूज, नागपूर. कोरोनाच्या कठीण काळात ठाण्यातील गरजवंतांना मदतीचा हात देण्याचं काम स्वामी फाउंडेशननं केलं आणि त्यांचं कार्य सुरू देखील अद्याप आहे आणि त्यावर लोकशाहीनं हा स्पेशल रिपोर्ट बनवलाय. कोरोना काळात माणसं आपली माणुसकी विसरल्याचं पाहायला मिळत होतं, तर अनेक जण मदतीचा हात पुढे करत सामाजिक भान राखत कोरोना योद्धा म्हणून पुढे येत होते, ज्यामध्ये पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी यासोबतच अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून अनेकांना मदत करत होत्या. यावेळी ठाण्यातील स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून महेश कदम यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला, ज्यामुळे कोरोना काळात सर्वांना एक आधार मिळाला. लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. हातावर पोट असणाऱ्यांचे व्यवसाय बंद पडले, त्यामुळे अनेकांना 2 वेळचं अन्न मिळणं देखील मुश्किल झालं होतं. अशातच ठाण्यातील स्वामी फाउंडेशन गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे आली. स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कदम आणि फाउंडेशनच्या सदस्यांनी कोरोना काळात 500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. त्याचबरोबर गरजूंना दररोज 2 वेळचं अन्नदान देखील केलं, आणि हा उपक्रम आजही सुरू आहे. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे शहरात ठिकठिकाणी औषधांची फवारणी करण्याचंही काम केलंय. नागरिकांना मास्क वाटप करणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गोळ्यांचं देखील वाटप स्वामी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं. यापुढेही ही सेवा सुरूच ठेवणार असल्याचं महेश कदम यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. एप्रिल, मे, जून, जुलै या 4 महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आपल्या हद्दीमध्ये कमीत कमी 45,000पर्यंत रुग्ण कोविड पॉझिटिव्ह झाले होते. अत्यंत दुर्दैव आणि खेदजनक गोष्ट होती ती. आज मार्च महिन्यापासून स्वामी फाउंडेशनच्या मार्फत आम्ही रातोरात प्रयत्न म्हणजे अहोरात्र प्रयत्न करून स्वामी फाउंडेशन संपूर्ण टीम आम्ही सगळे एकत्र येऊन लोकांना जनजागृती कशी करावी, कोरोनाची पार्श्वभूमी, आजाराची पार्श्वभूमी आणि त्याच्यापासून आपण कसा बचाव करू शकतो, हे अहोरात्र आमचे प्रयत्न चालू होते. पहिल्या दिवसा डे 1 पासून ते आजपर्यंत हे प्रयत्न असेच चालू राहणार आहेत, यापुढे असे चालू राहतील. कोरोना काळात अनेक ठिकाणी जाऊन मदत करत असताना महेश कदम यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र महेश कदम यांनी कोरोनावर मात करत आपली सेवा अविरत सुरूच ठेवली, ज्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा होतो. स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. निकेश शार्दूल, लोकशाही न्यूज, ठाणे.
असे समाजातले अनेक घटक आहेत रुबिना की ज्यांच्यामुळे ही लढाई आज सुरू आहे. कोरोना योद्धा असणं म्हणजे केवळ ही लढाई पुढे नेणं नाही, तर ही लढाई संपवणं. यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीनं कुटुंबाची जबाबदारी घेणं किंवा राज्य सरकारच्या माझी कुटुंब माझी जबाबदारी हे स्वीकारणं असंच आहे. आणि याचेच एक भाग म्हणून आपण पाहतोय. बरं रुबिना, तूही पाहिलं असतील समाजातले असे घटक जेव्हा वावरतात किती प्रेरणा मिळते आणि हा संघर्ष कसा सुरू आहे. खरंच ऋषी, आपण पाहिलेलं आहे की एकूणच आपण पाहतो की वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या लॉकडाऊनच्या काळात देखील समाजसेवा करतायत. लोकांना खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टींचं त्या पुरवल्या जात आहेत. घरातलं राशन असो, कपडे असो, कारण लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि अशा वेळेला आणि तीच परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून आपण आज झटणं हे आवश्यक आहे. स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळं काम होतंय. वळूया पुढच्या एका गोष्टीकडे. गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयानंतर राजस्थान सरकारनेही त्यांच्या 8 शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यू लावला आहे. खरंच आहे. हे सर्व कशासाठी जाणून घेऊयात लोकशाहीच्या या रिपोर्टमधून. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राजस्थान सावध. गेहलोत सरकारनं लावला 8 शहरामध्ये रात्रीचा कर्फ्यू. मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाच्या रकमेतही वाढ. राजस्थानमधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊ लागली. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारपासून 8 शहरामध्ये तातडीनं कर्फ्यू लागू केला आहे. रुग्णांच्या संख्येला तातडीनं आळा बसावा यासाठी उपाययोजना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये शुक्रवार रात्रीपासून 57 तासांचा कर्फ्यू सुरू झाला आहे. त्यानुसार सुरत, बडोदा, राजकोट या 4 शहरांमध्ये शनिवारपासून रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला आहे. आणि तिकडे मध्य प्रदेशमध्येही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी रात्रीपासून 5 शहरांमध्ये कर्फ्यू लागू केल्यानंतर आता राजस्थान सरकारनं तसं पाऊल उचललंय. शनिवारी राजस्थानमध्ये 3007 कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात जयपूरमध्ये 550 रुग्ण, जोधपूरमध्ये 444 रुग्णांची वाढ, बिकानेरमध्ये 215 रुग्ण आणि अजमेरमध्ये 210 रुग्णांचा समावेश आहे. दिवाळीनंतर प्रथमच रुग्णसंख्येत वाढ केल्यानं सरकारनं कोरोनाला रोखण्यासाठी 8 शहरात कर्फ्यूचा उपाय केला आहे. यामध्ये जयपूर, जोधपूर, कोटा, बिकानेर, उदयपूर, अजमेर, अलवारा आणि भिलवाडा या शहरांचा समावेश आहे. वरील शहरामध्ये रात्रीचा कर्फ्यू लावताना काही निर्बंधही लागू केले आहेत. यामध्ये 8 शहरातील सरकारी कार्यालयात केवळ 75% उपस्थिती राहील. लग्न, धार्मिक सोहळ्यातील उपस्थिती जास्तीत जास्त 100 लोकांची असेल. राजकीय रॅली, मोर्चामध्येही कमाल 100 लोकांना सहभागी होता येईल. शिवाय मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम 200 रुपयावरून 500 रुपये करण्यात आली आहे. राजस्थानमधील हा हंगाम म्हणजे पर्यटनाचा आहे, परंतु कोरोनामुळे सरकारनं कर्फ्यू लावून कोरोना रोखण्याचा उपाय केला आहे. थोडक्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशा 3 राज्यातील 17 शहरांमध्ये कोरोनाला थोपवण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अपेक्षा करूया या उपायामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला ब्रेक लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर आपण पाहिलेलं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. राजस्थानमध्ये देखील आता रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला आहे. तब्बल 8 शहरांमध्ये हा रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. ऋषी, जगातील बहुतांश देश कोरोना बाधित आहेत. जगभरातील 58 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आता पाहूयात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले जगातील पहिले 10 देश कोणते आहेत. कारण ही तीव्रता अजून संपलेली नाहीये. कोरोना चिरडून गेलेला नाहीये, तर आपल्याला संपवायचं आहे. म्हणून या देशांची जाणीव करणं गरजेचं आहे. पाहूयात 10 देश. बघा, अमेरिकेमध्ये 12,45,666,000 एवढा आकडा गेलाय. तर भारतात 90,95,908 इतके कोरोना बाधित आहेत. ब्राझीलमध्ये 60,52,786 एवढा आकडा गेलाय. तर फ्रान्समध्ये 21,27,051 एवढे कोरोना बाधित आतापर्यंत झालेत. रशियामध्ये 20,89,329 एवढा आकडा गेलाय. सर्वाधिक कोरोना बाधित देश आपण पाहतोय स्पेनमध्ये 15,89,219 कोरोना बाधित आतापर्यंत झालेत. ब्रिटनचा आकडा आहे 14,93,383. अर्जेंटिनात 13,66,182 कोरोना बाधित झालेत. इटलीमध्ये कोरोना बाधितांची आकडेवारी गेली आहे 13,80,531. तर कोलंबियात 12,40,493 इतके कोरोना बाधित झालेत. तर आपण पाहिलं की आकडेवारी वाढते आणि ही आकडेवारी थांबवणं आता फक्त आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आजच्या CPL मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.